प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना माझा सलाम. आज आपण पुन्हा विश्वास हा कसा असावा, केवढा असावा या विषयावर थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. एका उपासना सभेत चर्चमध्ये पाळक साहेबांनी प्रश्न विचारला की टेकडी डोंगर कोणी कोणी पाहिला आहे. पुष्कळ लोकांनी हात वर केले. पुढचा प्रश्न पाळक साहेबांनी विचारला, टेकडी आणि डोंगर यामध्ये फरक काय आहे. उत्तर आले की टेकडी ही आकाराने लहान असते पण डोंगर मोठा असतो. डोंगर कशा कशांनी बनतात. मोठे मोठे खडक, माती इत्यादीमुळे डोंगर आणि टेकड्या बनतात. कोणत्याही माणसाला हाताने हा डोंगर किंवा टेकडी सरकवता येते काय. याचे उत्तर आले नाही. कारण ते अटळ असतात. ते सरकवता व हलवता येत नाही. ह्याच पर्वतावर डोंगरावर जाऊन प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करायचे. डोंगरासमोर उभे राहिल्यास तो अवाढव्य दिसतो आणि आपण जर आपल्याकडे पाहिलं तर आपण एकदम छोटे दिसतो. आमच्या मानवी जीवनात आमच्या समोर असेच घडते. मोठे मोठे संकटाचे, आपत्तीचे, समस्यांचे डोंगर उभे राहतात. आम्ही घाबरून जातो प्रियांनो, विचलित होतो. स्तोत्रकर्ता म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. पण आपला विश्वास जर प्रभू येशूवर आहे तर आपण घाबरण्याचं काहीच कारण नाही. प्रियांनो, योबाच्या जीवनाकडे पहा. किती मोठी आपत्ती, संकट योबावर आलं. दुःखाचा डोंगर कोसळला, पण विश्वासूपणापासून योब तसूभर देखील म्हणजे जरा देखील ढळला नाही. म्हणूनच देवाने त्याचा तो आपत्तीचा डोंगर सरकवून टाकला. मत्ते शुभवर्तमान 17 अध्याय 20 वचनात प्रभू शिष्यांना सांगतो की तुमच्या अल्पविश्वासामुळे, कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असता तर या डोंगराला इकडून तिकडे सरक म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. आपणा सर्वांनी मोहरीचा दाणा बघितलेला आहे. मस्टर्ड सीड, राई म्हणतो ज्याला आपण, जे आपल्या स्वयंपाकात वापरण्यात येते. किती लहान दाणा असतो. वरील वचन प्रभूने तेव्हा म्हटलेले आहे जेव्हा एका भूतग्रस्त मुलामधून शिष्यांना ते भूत काढता आले नाही. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा जर विश्वास असला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य झाल्या असत्या. आमच्यामधील पुष्कळांचा विश्वास प्रभू येशूवर आहे, पण तो केवढा हा महत्वाचा प्रश्न येशूने शिष्यांसमोर ठेवला आहे. प्रभू येशू आम्हाला सांगत आहे की विश्वास फक्त मोहरीच्या दाण्या एवढा असला तरी आम्ही डोंगर सरकवू शकतो. तो डोंगर बेकारीचा असेल, आर्थिक अडचणीचा असेल, अपमानाचा असेल, आजाराचा असेल, अशांतीचा असेल, कशाचाही असेल. प्रियांनो, घाबरू नका, दचकू नका, त्या प्रसंगात विचलित होऊ नका. आपला प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला या डोंगरावर उभा असलेला दिसेल. तुमच्या प्रभूवरील मोहरीच्या दाण्या एवढ्या विश्वासाने तो तुम्ही सरकवू शकाल, हटवू शकाल. तुमच्यासाठी कोणतंही काम असाध्य होणार नाही. प्रभू स्वतः हे सांगत आहे. कठीण असणार नाही. मनभर, कणभर, टणभर कोणताही विश्वास नकोय प्रभूला आपला खूप मोठा, पण तुमच्या मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास हवाय. म्हणजेच तुम्ही डोंगर देखील सरकवू शकाल. डोंगरावरील येशूकडे पहा. तोच तुमचे आमचे सामर्थ्य आहे, बल आहे, ताकद आहे, गीत आहे, विश्वास आहे. तोच आमची ढाल आहे. त्याकडे पहा आणि म्हणून आमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा वाढो अशी मी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करते. प्रभू आमचं सहाय्य करो विश्वास वाढवण्यासाठी. गॉड ब्लेस यू. थँक यू. धन्यवाद. आमेन.